नमस्कार. भाषा हे संवादाचं माध्यम असायला पाहिजे की विवादाचं? गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद पेटवायचा प्रयत्न सुरू आहे. काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या लेकरांच्या भविष्यासाठी, त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी मुद्दामून हे भाषावादाचं विष लोकांच्या मनात घालवलं आणि त्याची पहिली भीषण किंमत काल एका सामान्य मराठी कुटुंबाने मोजली. तो म्हणजे कल्याणचा अर्णव खैरे. कॉलेजला जात असताना लोकलमध्ये झालेल्या किरकोळ वादातून अर्णववर प्राणघातक हल्ला झाला. अर्णवने गर्दीतून पुढे जाण्यासाठी हिंदी भाषेतून विनंती केली आणि यावरूनच काही प्रवाशांनी त्याला बेदम मारहाण केली. अर्णव वारंवार सांगत राहिला की बाबांनो, मी मराठीच आहे, पण मग मराठी असून पण हिंदी बोलतोस म्हणून त्याला अजून फास. अर्णवला या सगळ्या झालेल्या प्रकाराचा इतका मानसिक धक्का बसला, म्हणजे विनाकारण अपमानास्पद वागणुकीवरून तो इतका हताश झाला की घरी परतल्यावर अर्णवने आत्महत्येसारखा अत्यंत दुर्दैवी असा केला. काय होता अर्णवचा गुन्हा? काय होता? तो मराठी असून हिंदी बोलला हा? मग हे भाषाभिमानी नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात, परदेशी विद्यापीठात शिक्षण घेतात, ते तुम्हाला चालतं. याच नेत्यांची मुलं बॉलिवूड पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठीत बोलतात का? याचा विचार त्या मारहाण करण्यांनी केलाय का? झाला प्रकार फक्त हिंसेचा नाही, हा जाणून बुजून पेरल्या जाणाऱ्या भाषावादाच्या राजकारणाचा परिणाम आहे. लक्षात घ्या, मराठीचा मान राखणं आणि भाषेच्या नावावर द्वेष पसरवणं यात प्रचंड फरक आहे. काही नेते स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी लोकांना मराठी हिंदी नावावर भिडवतायत आणि अशा विषारी प्रचारामुळे अर्णव सारखा निरपराध मराठी तरुण आपलं आयुष्य संपवतोय. त्यामुळे आता तरी शहाणे व्हा. जे लोक एकीकडे भाषेच्या नावावर तुमच्या मनात विष कालवतायत, तीच सत्तांध मंडळी लांगुल चालनाचं राजकारण करताना सोयीनुसार, आपापल्या सोयीनुसार भाषाभेद विसरून एकोप्याची भाषा करतात. त्यांचा निकटपणा ओळखा. भाषाभिमान ठेवा, तो असायलाच पाहिजे, पण इतर भारतीय भाषांचा द्वेष करून नाही हो. इतर भारतीय भाषांचा द्वेष करून नाही. हे भाषेवरचं असुरी जे प्रेम आहे ना, थांबवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.